नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून चंद्रपूर DCC बँक भरती 2024च्या पेपरला सुरुवात झाली होती. मात्र पहिल्याच शिफ्टला मोठ्या प्रमाणे घोटाळे झाल्याचं समोर आलेलं आहे. त्या संदर्भात बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल SMS केले, व्हिडिओ काढून आपल्याला पाठवलेले आहेत. तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे की नक्की आता पुढे आपल्याला काय करायला पाहिजे. आजचा ज्यांचा थर्ड शिफ्टला पेपर होता तर त्यांचा पेपर होईल की नाही, हा घोटाळा नक्की काय झालाय, का प्रॉब्लेम येत आहे, नक्की आपल्याला प्रत्येक सेंटरवरती अशा प्रकारचे प्रॉब्लेम का उपलब्ध झालेले बघण्यासाठी भेटत आहे. तर या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला इथून पुढे आपल्याला काय करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पुढील स्टेप काय करायला पाहिजे, आपल्याला कुठे कंप्लीट करायला पाहिजे, नक्की आता याचं सोल्युशन काय आहे. कारण आजचा पेपर तर कॅन्सल झाला, परंतु आज ज्या पण विद्यार्थ्यांचा पेपर होता त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. परंतु आपल्याला पुढे नक्की आपलं नियोजन काय असायला पाहिजे. आता पुन्हा पेपर होणार म्हणजे आपल्याला यायचा जायचा जो खर्च आहे तो तर द्यावाच लागणार आहे. कारण एक्झाम सेंटर यांनी तर खूपच लांबचं दिलेलं आहे. पहिली गोष्ट, आपल्या एक्झाम सेंटर काही विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर चंद्रपूर ते डायरेक्टली पुणे, त्यानंतर अमरावती अशा प्रकारचे ठिकाणी दिलेले आहेत. अंतर जर आपण मोजलं तर जवळपास 800 ते 1000 किलोमीटर येतं. म्हणजे एवढ्या लांबचं एक्झाम सेंटरला आपण भेट कशी देऊ शकतो, किंवा पुन्हा यायचा जायचा खर्च जो आहे तो कोण करणार, राहायचं खायचं कोण करणार, ह्या सर्व गोष्टी येतात. ठीक आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत आहे. आणि जर म्हटलं तर जवळपास आज जेवढ्या पण वेगवेगळ्या एक्झाम सेंटरवरती एक्झाम होती ती सर्व कॅन्सल करण्यात आलेली आहे पहिल्या शिफ्टची. आता त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न असतील की आमची तर शेवटच्या शिफ्टला एक्झाम होती तर आमची एक्झाम पुढे जाईल का. तर होय, माझ्या अंदाजानुसार, स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार अजून तर काय अपडेट आलेलं नाहीये, परंतु ती देखील एक्झाम पुढे जाईल अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. कारण जिथे पण आता ज्या पण विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूटिंग काढून पाठवलेलं आहे तर तेथील जर वातावरण बघितलं तर सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरच्या भोवती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सर्व विद्यार्थी एक्झाम सेंटरच्या बाहेरच इथं थांबलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथून पुढे आपल्याला काय करायला पाहिजे हे सर्व रोखवण्यासाठी, किंवा आपलं नियोजन काय करायला पाहिजे. ठीक आहे, कारण आपल्याला इथं न्याय मिळाला पाहिजे. कारण यायचा जायचा खर्च आपल्याला थोडा नसतो, राहायचा खर्च थोडा नसतो. आपल्याकडून एवढी मोठ्या प्रमाणामध्ये एक्झाम फी घेतात तरी देखील अशा प्रकारचे घोटाळे करतात. तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर सर्वांना आपल्याला एकत्रित यायला पाहिजे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक प्लॅनिंग केलेलं आहे की आपल्याला पुढचं नियोजन कसं करायचं आहे. तर त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे. ठीक आहे, तर एक नाही ते 2 व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. सर्वप्रथम तुम्ही त्याला जॉईन व्हा. जर तुमचा आजचा पेपर असेल किंवा उद्याचा किंवा परवाचा पेपर असेल तर चंद्रपूरचे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये. तिथं आपल्याला काय करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले की मी सर्व हे जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम एकत्रित मी कलेक्ट करतो. आता भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास 30-40 व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्यांच्या एक्झाम सेंटरवरती काय चालू आहे सर्व विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे. त्या व्हिडिओची मी सेपरेट एक प्लेलिस्ट तयार करतो किंवा पूर्ण एकत्रित ते व्हिडिओ करतो आणि त्यानंतर तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. प्रत्येक सेंटरवरती हे झालेलं आहे. तर आता प्रॉब्लेम काय झालाय त्यावरती आपण येऊया. ठीक आहे, आता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं हे तुम्हाला समजून आलं. पुढे आपल्याला काय नियोजन करायचं ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगणार आहे. ठीक आहे, परंतु पुढचं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आता नक्की झालंय काय. प्रत्येक एक्झाम सेंटरवरती जसं की तुमचा एका एक्झाम सेंटरवरती पेपर होता तर तिथलं तुम्हाला सर्व काही माहिती आहे, परंतु बाकीच्या एक्झाम सेंटरवरती नक्की काय झालंय हे तुम्हाला माहिती नाहीये. तर त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांशी कॉलवरती बोलणं करून त्यांच्याकडून व्हिडिओ क्लिप आपण मागून घेतलेले आहेत आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एक्झाम सेंटरवरती नक्की काय घडत आहे ते मी तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सांगून घेतो. आणि त्यानंतर पुढील आपल्याला प्रक्रिया काय करायची ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, थोडासा वेळ जास्त जाऊ शकतो, परंतु नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. पुढे देखील आपल्याला प्लॅनिंग करायची आहे. ठीक आहे, तर बघा, बहुतेक ठिकाणी आता काय झालंय की जेव्हा एक्झामला विद्यार्थी गेले सकाळ सकाळी एवढ्या गारठ्या गुट्ट्यामध्ये एक्झामला गेले, एक्झाम सुरू झाली आणि जवळपास 30 ते 32 मिनिटाचा टायमिंग झाला होता. आणि 32 ते 35 मिनिटांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम झाला आणि एक्झाम डायरेक्टली बंद झाली. बंद झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्यांनी डायरेक्टली नोटीस बाहेर लावलं, जे की नोटीस तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे तो 23 तारखेला होईल, शेवटच्या शिफ्टला म्हणजे इव्हिनिंगला म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 4-5च्या दरम्यानमध्ये तो पेपर घेतला जाईल आणि आजचा जो पेपर आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं हेच नोटीस प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हेच नोटीस फॉरवर्ड केलं, त्याची प्रिंट काढली आणि बाहेर चिटकून दिली. आता काही ठिकाणी अजून काय प्रॉब्लेम आला माहिती आहे का, बहुतेक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असा प्रॉब्लेम आला
की ते जे ऑप्शन सिलेक्ट करतात, जसं की त्यांना 100% माहिती की या प्रश्नाचं हे उत्तर आहे. जसं की एक्झाम्पल देण्यासाठी, जसं की 2 नंबरचं उत्तर आहे, त्याला माहिती आहे 2 नंबरचं उत्तर आपलं योग्य उत्तर आहे. तर त्याने 2 नंबरचा पर्याय सिलेक्ट केला आणि सेव्ह नेक्स्ट केलं. सेव्ह अँड नेक्स्टचं जे ऑप्शन असतं आपल्याला प्रश्न सेव्ह करण्यासाठी, नेक्स्ट करण्यासाठी, ते केलं. तर त्यानंतर तो विद्यार्थी पुन्हा मागे फिरून येतोय, तर बघतोय तर आपण तर या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं सिलेक्ट केलं होतं, तर 2 वरतून ऑटोमॅटिकली 3, 4 किंवा 1 ऑप्शन सिलेक्ट होऊन गेलंय. म्हणजे त्यांनी जो पर्याय निवडला होता तो तिथे सिलेक्ट नव्हता, ऑटोमॅटिकली दुसरं सिलेक्ट उत्तर असायचं. म्हणजे यावरतून काय होतंय की यावरतून आपल्याला समजून येतं आपण एक प्रश्न सिलेक्ट करतोय आणि त्याचं उत्तर ऑटोमॅटिकली दुसरं टिक होऊन येते. तर हा विद्यार्थ्यांचा बहुतेक ठिकाणी प्रॉब्लेम आला, जवळपास 70% हाच प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी कंप्लीट केल्या, वरती त्यांनी फोन केले, त्यानंतर त्यांनी डायरेक्टली सर्वचा प्रॉब्लेम सांगून किंवा टेक्निकल इश्यू सांगून एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल SMS केला, तर नक्की करायचं काय, तर त्यांनी डायरेक्टली नोटीस लावली की ही एक्झाम, या शिफ्टची एक्झाम सर्व विद्यार्थ्यांची कॅन्सल होत आहे आणि 23 तारखेला रात्रीचं ती एक्झाम घेतली जाईल 4-5च्या दरम्यानमध्ये, म्हणजे संध्याकाळी, सॉरी ठीक आहे. तर आता नक्की एक्झाम तर तेव्हा घेशाल, परंतु विद्यार्थ्यांना जे एक्झाम सेंटर एवढ्या लांबचे दिलेले आहेत, जवळपास 700-800-1000 किलोमीटरचे एवढे लांबचे एक्झाम सेंटर दिलेत. एक तर फॉर्म भरताना त्यांनी अशी काय माहिती दिली नव्हती की इथे तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे. तर अशा प्रकारची कोणती माहिती दिली नसून डायरेक्टली एक्झाम सेंटर ॲडमिट कार्डवरती आपल्याला बघण्यासाठी भेटलं. तरीही देखील विद्यार्थ्यांनी तेवढा खर्च आवरून तिथे एक्झामला गेले. त्यानंतर तिथे गेल्यानंतरही अशा प्रकारचे घोटाळे आणि पुन्हा एक्झामला यावं लागणार, त्याचा यायचा जायचा खर्च, राहायचा खर्च ठीक आहे, डबल आपलं जेवण आलं, याचा सर्व खर्च. तर हे सर्व कोण देणार? आता पुन्हा एक्झामला यायचं म्हणजे एवढी फी पण भरायची, पुन्हा आपल्याला जायचा खर्च, राहायचा खर्च हा कोण देणार? याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित यावं लागणार आहे. आणि आता पुढे घोटाळा झालाय की नाही, कुठं सर्वचा प्रॉब्लेम असेल ते त्यांना माहिती, त्यांच्याकडून काय टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल, सॉफ्टवेअरचा काही इश्यू असेल ते त्यांना स्वतःला माहिती, कारण त्यांनी एक्झाम कंडक्ट केली म्हणजे त्यांना सर्व त्यांच्याकडे ॲक्सेस असतं. काय आला असेल सर्वचा प्रॉब्लेम बाय मिस्टेक, तर ते त्यांना माहिती. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी इथं एकत्रित यावं लागणार आहे. तर हा सर्व खर्च आपल्याला एकत्रित कसा मिळेल याच्यासाठी आपण काय करूया, व्हॉट्सअप ग्रुप तर आपण तयार केलेला आहे. त्या ग्रुपवरती मी तुम्हाला आपल्या जो कंपनीचा जो मेन ईमेल आयडी आहे तो पण देईल, मोबाईल नंबर पण देईल, ठीक आहे. तर यावरती आपल्याला काय करायला पाहिजे की जेवढे पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देणार आहे तिथे तुम्हाला संपर्क करायचे, जास्तीत जास्त ईमेल करायचे, कॉल करायचे. प्रत्येकाचं हे कर्तव्य. आता मी एकट्यानं करून तर जमणार नाही, मी कोणाला नक्की कॉल करणार. ऑफिसला देखील मी तेव्हाच बहुतेक जणांना कॉल केला होता, परंतु व्यवस्थित त्यांचा रिस्पॉन्स भेटत नाही. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना कॉल SMS केले, रिक्वेस्ट केली, तर आपला खर्च पण भरून भेटेल. प्लस पुढे आता जेव्हा पण एक्झाम होणार आहे या पदाची, तर आता 1-2 दिवस तर लागणारच नक्की, ठीक आहे. आता समजा त्यांनी 23 तारखेला सांगितले, तेव्हा जी सिक्युरिटी आहे ती तरी व्यवस्थित पाहिजे, ठीक आहे. कारण यामध्ये जर विचार केला तर जे एक्झाम सेंटर होतं तिथं चंद्रपूर DCC बँक भरतीचा एकही कर्मचारी नव्हता की नक्की एक्झाम पारदर्शकपणे होत आहे की नाही हे बघण्यासाठी, किंवा इतर आपली एक्झाम व्यवस्थित होती की नाही, पुढे काय सर्वचा प्रॉब्लेम, कुठे कॉपी वगैरे, हे सर्व लक्ष देण्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारची चांगली व्यवस्था नव्हती. तर ही तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपले जेवढे पण महत्त्वाचे जिल्ह्याचे आपले आमदार खासदार असतील तर त्यांना देखील आपल्याला संपर्क करायचा आहे, त्यांना देखील हे सर्व व्हिडिओ फॉरवर्ड करायचे, तर जे मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. सर्व काही तुम्हाला रिक्वेस्ट करायची आणि ही रिक्वेस्ट केल्यानंतरच आपली जी एक्झाम आहे पहिली गोष्ट पारदर्शकपणे होईल, कोणत्या प्रकारचं फ्रॉड होणार नाही, पैसे भरून एक्झाम घेतली जाणार नाही. तर या सर्व गोष्टी होतील आणि आपला सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च देखील निघायला पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी खर्च करून येतात. आता 800-1000 जे किलोमीटरचं अंतर आहे तिथं यायचं जायचं जर म्हटलं तर 2 दिवस तर आरामशीर तुम्हाला जाणार, यायचं जायचं राहायचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 दिवस तुमचे मोडणार, त्याचा खर्च, राहायचा खायचा जायचं यायचा खर्च कोण देणार, ही सर्व रिक्वेस्ट आपल्याला करावी लागणार आहे. तेव्हाच आपल्याला इथं निर्णय म्हणजे आपल्याला जो पण न्याय आहे तो मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यामध्ये आपली टीम सोबत तुमच्यासोबत असणार आहे मित्रांनो नक्कीच. त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. आता तुम्हाला सर्वांना त्याला जॉईन व्हायचंय, सर्व कॉन्टॅक्ट मी तुम्हाला देतोय. त्यानंतर त्यांना आपल्याला काय सरळ डायरेक्टली आपले जेवढे पण स्वतःचे वैयक्तिक प्रश्न असतील, असं नाही की आता मी फॉर्मॅट तुम्हाला देणार तुम्ही पाठवणार, असं काही होणार नाही.
डायरेक्टली तुमचे जे स्वतःचे प्रश्न आहेत ते डायरेक्टली त्यांना विचारायचे आहेत. आपले जे प्रश्न आहेत त्यांचं आपल्याला सोल्युशन मागायचे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी नोटीस पाठवलेल्या आहेत. नोटीसवरती हेच सांगितलेलं आहे की तुमची एक्झाम 23 तारखेला होईल शेवटच्या शिफ्टला. परंतु हे आपल्याला एवढ्याशानं काय होणार नाही मित्रांनो. आपला खर्च यायला पाहिजे, जवळचं एक्झाम सेंटर मिळायला पाहिजे, प्लस ही जी कंपनी एक्झाम घेत आहे ITI किंवा अदर कोणती एक्झाम असेल चंद्रपूरची, ठीक आहे, आय थिंक ITIच आहे. तर ही जी कंपनी आहे ती जी कंपनी एक्झाम घेत आहे तर एवढे म्हणजे जे क्वेश्चन चुकत असतील तर विद्यार्थ्यांचे पुढे जर समजा पेपर होऊन गेले असते तर काय फ्रॉड झाला असतं तर विद्यार्थ्यांची तेवढी मेहनत पण वाया जाणार, वेळ पण वाया जाणार, प्लस खर्च देखील वाया जाणार. तर हे असं व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी आपले जे जिल्ह्याचे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांना देखील आपल्या ओळखीचे असतील कोणी त्यांना देखील आपल्याला पत्रक पाठवायचे वैयक्तिक. ठीक आहे, तेव्हाच आपलं कुठे ना कुठं व्यवस्थित ही एक्झाम पारदर्शक पडेल. आणि आमच्या टीमच्या मार्फत सर्व हे प्रयत्न केले जाणार आहेत वैयक्तिक देखील, आणि तुम्हाला देखील करावे लागणार आहेत. तेव्हाच कुठे ना कुठं काही ना काही होणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे. तिथे पुढील अपडेट मी देणार आहे. आता काही विद्यार्थ्यांचे पूर्ण कॉल SMS आले होते की नक्की आता उद्याचे पेपर होतील का, तर त्याच्याबद्दल माझ्याकडे कोणत्या प्रकारचं अपडेट अजून आलेलं नाहीये. सकाळपासून मी कंपनीला कॉल करतोय, ऑफिसला कॉल करतोय, जी मेन कंपनी घेते एक्झाम तिला देखील कॉल करतोय, चंद्रपूर DCC बँक भरतीच्या ऑफिसला देखील कॉल करतोय. कोणीही कॉल आतापर्यंत उचललेला नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आता सध्याला माझ्याकडे नाहीये. जेव्हा पण वेबसाईटला जे पण नवीन अपडेट असेल ते मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती देणार आहे. प्लस हे सर्व व्हिडिओ क्लिप ज्या पण आहेत मी ती तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने यूट्यूबवरती देणार आहे. तो सेकंड व्हिडिओ आपला असणार आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. सर्व काय परिस्थिती आहे, कोणत्या एक्झाम सेंटरवरती काय परिस्थिती आहे ते सर्व तुम्ही जाणून घेऊ शकता. बाकी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी हे सर्व पाठवलेले आहेत. सर्वांचं इथं आता सहभाग असणं गरजेचं असणार आहे. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला सर्व नियमाप्रमाणे करायचे. कोणत्या प्रकारची वेगळी वाटचाल आपल्याला करायची नाहीये. कोणत्या प्रकारचं आपल्याला ज्याच्यामुळे दुसऱ्यांना किंवा सरकारी जी मालमत्ता आहे त्याला हानी पोहोचेल असं काही काम करायचं नाहीये. सर्व आपल्याला नियमाप्रमाणे शासनापर्यंत आपल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. कोणीही एका ठिकाणी जाऊन कोणतं गैरवर्तणूक करायची नाहीये. त्यांनी काय होतं, तुम्ही एखादी चुकी करून जायचा रागामध्ये आणि त्या चुकीचं जे आपल्याला फळ मिळत असतं ते आयुष्यभर मिळत असतं. त्याच्यामुळे एखादी चुकी तुमच्याकडून चुकून जरी झाली तर ते खूप वाईट होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे चुकीचं वर्तणूक कोणी करायचं नाहीये. तुमचा पूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. एक एक्झाम गेली तर आपल्याकडे बाकीच्या एक्झाम असतात, परंतु एक चुकी झाली आणि त्याच्यामध्ये आपण जर गवसलो तर पूर्ण आयुष्यभर आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. तर या गोष्टीकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचंय, कारण यामध्ये विद्यार्थी रागारागात असतात आणि प्रत्येक ठिकाणी आता कॅमेरेज आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही केली की ती कॅमेऱ्यामध्ये यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचंय. जे पण असेल आपण व्यवस्थित सर्व जे आपले प्रश्न आहेत ते शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आपले प्रश्न पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि आपली टीम तुमच्यासोबत नक्कीच राहणार आहे. सर्व व्हिडिओज वगैरे मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सेंटरवरती सुद्धा रेकॉर्डिंग करून तुमचे जे पण महत्त्वाचे अधिकारी असतील जिल्ह्याचे, ठीक आहे, तिथे तुम्हाला शेअर करायचे. त्यांना रिक्वेस्ट करायची की आमचा जो खर्च आहे किंवा हे सर्व बँकेने जो कॉन्टॅक्ट दिला होता थर्ड पार्टी कंपनीला त्यांच्याकडून आमचा खर्च देखील यायला पाहिजे, राहायचा खायचा. कारण आमचा एक दिवसाचा खर्च वायाला गेलाय, पुन्हा आम्हाला एक्झामला यावं लागणार आहे. ही गोष्ट तर खरी असणार आहे. कारण राहायचं जायचं हे आपल्याकडे असतं सर्व खर्च, परंतु त्यांनी एक्झाममध्ये प्रॉब्लेम केल्यामुळे आपला हा सर्व खर्च वायाला गेला. ती आपल्याला रिक्वेस्ट करायची की आपला खर्च तरी देखील इथं भरून द्यायला पाहिजे. आणि त्यासोबत बाकीचं जर म्हटलं तर इथून पुढे जी एक्झाम होणार आहे तिच्याकडे तरी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता सांगतोय, आता पुन्हा कमेंट करत बसू नका की आजच्या शिफ्टच्या एक्झामचं काय होईल. तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एक्झाम सेंटरवरती भरपूर विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये गोळा झालेले आहेत. त्याच्यामुळे मला तर वाटत नाही एक्झाम होईल, आणि झालीच तर अपडेट तुम्हाला देतो. वेबसाईटवरती जे पण अपडेट येईल ते मी आपल्या या चॅनलवरती देतो. ठीक आहे, तर सर्व अपडेट चॅनलवरती भेटून जातील, काळजी करू नका. किंवा आपला जो ग्रुप तयार केला त्याच्यावरती अपडेट भेटून जातील. उद्याच्या पेपरचं काय नियोजन आहे ते देखील मी तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न करतो. अजून काही अपडेट आलेलं नाहीये. बहुतेक विद्यार्थ्यांचे त्यावरती सुद्धा आले होते की नक्की कॉल SMS आले होते की नक्की उद्या पेपर होतील का. मग तर ते काय अपडेट आहेत ते मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. बाकी ग्रुपला सर्वांनी जॉईन व्हा. सर्वांना आपल्याला एकासोबत नियमाप्रमाणे रिक्वेस्ट करायचे. कोणत्या प्रकारचं आपल्याला वेगळी वाटचाल करायची नाहीये. नियमाप्रमाणे आपल्याला त्यांना रिक्वेस्ट करायचे. आपले जे प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत आणि त्याचं उत्तराचं आपल्याला लवकरात लवकर वाट बघायची आहे. आणि काही ना काही शासन यावरती निर्णय घेईल. बाकी तुम्हाला कोणत्या प्रकारचं वेगळं कृत्य करायचं नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, नियमाप्रमाणे आपल्याला चालायचंय आणि कोणत्या प्रकारचं वाईट कृत्य तुम्ही करू नका. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर तुमची देखील एक्झाम झाली असेल तर आपला जो नंबर दिलेला आहे, आपला ऑफिशियल नंबर आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल.
तर त्यावरती तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या सेंटरवरती नक्की काय झालं ते तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर चला, अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. जे पण अपडेट असेल ते सर्व लवकरात लवकर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.